विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. खरी मैत्री. गावात दोन जिवलग मित्र राहत होते. लहानपणापासून त्यांची मैत्री सगळ्यांसाठी उदाहरण होती. एकाच शाळेत शिक्षण, एकत्र खेळ, एकत्र फिरणं. गावात कुठेही एक दिसला तर दुसराही जवळपास असायचा. काळ पुढे सरकत गेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. एकाने वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळला आणि चांगला पैसा कमवू लागला. दुसऱ्याने नोकरी धरली आणि साधं आयुष्य जगू लागला. मैत्री मात्र कायम होती. एके दिवशी नोकरी करणारा मित्र अचानक आजारी पडला. काही दिवस तो कामावर जाऊ शकला नाही. घरची परिस्थिती आधीच साधी होती. औषधांचा खर्च वाढत होता. ही बातमी समजताच त्याचा श्रीमंत मित्र त्याला भेटायला गेला. तो काही वेळ त्याच्याजवळ बसला. तब्येतीची चौकशी केली आणि निघताना खिशातून काही पैसे काढून त्याच्या हातात ठेवले. हे घे, उपचारासाठी उपयोगी पडतील. आजारी मित्राला पैसे घ्यायचे नव्हते, पण परिस्थितीपुढे त्याचा नाईलाज झाला. मात्र त्याला एक गोष्ट खटकली. मित्राने पैसे दिले खरे, पण त्याच्या आवाजात आपुलकीपेक्षा उपकाराची भावना जास्त होती. काही दिवसांनी तो बरा झाला. त्याने मेहनत करून ते पैसे परत केले. दोघांची भेट झाली, बोलणं झालं. पण त्या दिवसानंतर त्यांच्या मैत्रीत एक नकळत एक भिंत उभी राहिली. काही महिने लोटले. नशिबाचा खेळ असा की यावेळी श्रीमंत मित्रच गंभीर आजारी पडला. त्याला काही आठवडे अंथरुणाला खिळून राहावं लागलं. ही बातमी समजताच दुसरा मित्र सर्व काम बाजूला ठेवून त्याला भेटायला गेला. तो रोज त्याच्याकडे जाऊ लागला. कधी औषधं आणायचा, कधी डॉक्टरांना बोलवायचा, कधी रात्री उशिरापर्यंत त्याच्याजवळ बसून राहायचा. त्याने एकदाही पैशांचा विषय काढला नाही. हळूहळू श्रीमंत मित्राची प्रकृती सुधारू लागली. एके दिवशी तो भावुक होऊन म्हणाला, मित्रा, जेव्हा तू आजारी होतास तेव्हा मी तुला फक्त पैसे देऊन माझं कर्तव्य संपलं असं समजलं. पण आज मला कळलं की माणसाला पैशांपेक्षा मायेची, आधाराची आणि सोबतीची जास्त गरज असते. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुढे म्हणाला, तू मला औषधापेक्षा जास्त धीर दिलास. खरी मैत्री काय असते हे आज मला समजलं. दुसरा मित्र हसला आणि म्हणाला, मित्रा, पैशांनी औषधं विकत घेता येतात, पण माणसाची काळजी आणि आपुलकी विकत घेता येत नाही. त्या दिवसानंतर दोघांची मैत्री पूर्वीपेक्षाही अधिक घट्ट झाली. गावात आजही लोक त्यांची गोष्ट सांगतात आणि म्हणतात, खरी मैत्री खिशात नसते, ती मनात असते. तात्पर्य, पैसा आयुष्यात महत्वाचा आहे, पण मैत्री, प्रेम आणि एकमेकांची काळजी यांची किंमत पैशांपेक्षा खूप मोठी असते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच नवनवीन स्टोरी पाहत राहा. धन्यवाद.